हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी स्वतःला इथे यासाठी बघत आहे कारण कालच्या फंक्शनवरून रिटर्न आल्यानंतर माहिती आहे का, मी माझा मेकअपच रिमूव्ह करायला विसरले. हो, म्हणजे स्वतःची कामंसुद्धा विसरायला लागली आहे मी आता. काय म्हणजे रात्रीला थोबाड पाहून नाही झोपली वाटते मी माझं. नक्कीच तसंच झालं असेल. आणि शेंगाची भाजी बनवली म्हणून त्या शेंगा तिला मिरची वाटतात ना, म्हणजे माझ्या मुलीला. तर टिफिनमध्ये माहिती आहे का मला जास्त आलूच भरावे लागतात. काय शाळेला इकडे उशीर झाला आहे, पण तरी काही नाही, इथं चाकत जेवणं सुरू आहे. आणि काय सायकल चालवणंही राहून जायचं, म्हणजे दिवसभर हिला तर कष्टच करायला जायची आहेत ना. हो, लाडोमा करून घेतला बाबा थोडासा. आणि म्हटलं ना वेळ झाला, इकडे प्रेयर पण सुरू झाली आहे बघा. सायंकाळी स्वतःसाठी जरा 1-2 कुर्त्या घेते म्हटलं तर तिथेही कन्फ्युजन. आणि या मुलीला माहीत नाही कुठून खेळूनही मिळून जातात तर वेळेवरच. आणि आय विल चूज धिस वन, पिंक वन. येस, कुठेही म्हटलं तर ही माझ्या मागे मागेच येते. असं नाही की घरी राहावं बसावं, नाही. आणि हे आमचं राजू भैयाचं दुकान, छोले भटुरेवाले. खाऊन घे ना. मला नाही, तिलाच चारावं लागलं मला. आणि मी बघा ना तोंडात पाणी सोडल्यासारखं कशी बघताय तिच्याकडे. चला तर राजू दादा, भेटूया. नक्की या इथे, विजिट करा. छान टेस्टी बनवतात. आणि पोट भरलं नव्हतं वाटते आमचं, तर आम्ही पुन्हा माहिती आहे का मोमोज खायला भिडलो होतो. हिचंही तसंच ब्रॅकेटमध्ये काम. बघा ना, तुमची मुलगी औषधी प्यायला अशीच डान्स करते का? ॲक्च्युली माझी मुलगी तर करतेच. खूप आवडीने औषध पिते ती. अजिबात त्रास नाही मला तिचा. आणि हे जे पायाला लावून देते ना, ते तिचे कष्टाचे फळं आहेत बाबा. मेहनत करायला जाते ना. आणि हा सुद्धा महाशय, याला तर घुबडगाव तोंड्याला ना, म्हणजे ऊन राहो थंडी राहो काही राहो, बाहेर सायकल चालवण्याशी मतलब आहे. आज जरा केसांना खतपाणी लावून देते म्हटलं. काय करणार यार, थंडीमुळे ना केस धुवायची इच्छा नाही होत मला. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.